आपला 4.3 हा सराव संच रिव्हिजन पूर्णपणे झालेला आहे. आपण आता बघणार आहोत सराव संच 4.4 अर्थ नियोजन मध्ये आपण चालू आहे. बघा प्रश्न काय दिले बघा. एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली तर त्या शेअरची खरेदी किंमत का? हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. इथे तुम्हाला शेअरचा बाजारभाव 200 रुपये, दलाली 0.3% अशी दिलेली. आपल्याला काय काढायचे त्या शेअर जो आहे त्या शेअरची जी खरेदी किंमत असते ती खरेदी किंमत तुम्हाला काढा असं या प्रश्नामध्ये आपल्याला दिले. आता शेअरचा बाजारभाव दलाली हे आपल्याला माहित आहे. आता आपल्याला घ्यायचे दलाली काय दिलेली ते बघायचंय, बाजारभाव काय आहे ते बघायचं आहे आणि त्या प्रकारे आपल्याला आता करायचं आहे. बघा लक्ष द्या एक मिनिट. इथं शेअर्स जो दिलेला आहे आपल्याला त्या शेअर्सचा बाजारभाव किती दिलाय तुम्हाला. शेअर्सचा आपण बाजारभाव घेऊ. आपण काय करू, बाजारभाव तुम्हाला किती रुपये दिलाय 200. मग अशा प्रकारे चुकलं होतं ना. आपण शेअरचा बाजारभाव तुम्हाला दिलाय 200 रुपये. दलाली दिलेली आहे 0. दलाली आपल्याकडे दिलेली आहे 0.3%. टक्का आला. आता टक्का आल्यानंतर विधान कसं सोडवायचं हे तुम्हाला माहित आहे बरोबर. आता दलाली बरोबर बाजारभाव इथं आपण घेऊ शकतो. दलाली जी दिलेली आहे तुम्हाला तिच्या बरोबर आपण बाजारभाव घेऊ शकतो. हा बाजारभाव आपल्याला दलाली दिली, बाजारभाव दिला, काढायचे काय शेअर. बाजारभाव 200 रुपये, दलाली 0.3% आपल्याला दिलेली आहे. म्हणून आपण काय करू, 200 रुपये गुणाकारामध्ये 0.3% छेदामध्ये आले 100. आता हे तुम्हाला माहिती आहे. इथं 2 कट होणार, इथं दोघं जण कट होणार, 2 शून्य कटणार. आपल्याला 0.3 ला कशाने गुणायचे 2 न. मग म्हणून आपलं काय येणार 3 2 किती 6. 0.6% काढायचं काय, शेअरची खरेदी किंमत विचारली आपल्याला. मग म्हणून आता हे बघा आलं लक्षात. आता शेअरची खरेदी किंमत मी शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही पूर्णपणे लिहून घ्या. शेअरची खरेदी किंमत बरोबर काय काढायचं आपल्याला, बाजारभाव अधिक दलाली बरोबर. मग बाजारभाव बेरजेमध्ये काय घ्यायचे तुम्हाला, जी काय आपल्याला दलाली दिलेली आहे ती दलाली घ्यायची. शेअरची खरेदी किंमत किती बरोबर माहित नाही. बाजारभाव किती आला आपल्याकडं 200 अधिक हाय बरोबर 0.6%. हा कशामध्ये आला आपला 0.6% हा कशामध्ये आला, जी दलाली आपल्याला दिलेली होती ते बरोबर बाजारभाव आपण केलाय. आपल्याला काय करायचे, शेअरची खरेदी किंमत बरोबर. आता 200 मध्ये आपल्याला अधिक करायचे 0.6. तुमची बेरीज किती आली. मग आता शेअरची खरेदी किंमत मग आपण इथं लिहिले म्हणून शेअर्स ची खरेदी किंमत बरोबर 200 मध्ये तुम्हाला काय करायचंय 0.6 जशाला तसे घ्यायचे. मग हे 200 झाले तुमच्याकडं. आता जो दशांश आहे तो कुठे येणार या ठिकाणी. मग इथं आली तुमची किंमत 200 रुपये 6 पैसा. शेअरची खरेदी किंमत एवढी झालेली आहे. बघा समजलं का. पुढचा प्रश्न लगेच आपल्याला बघायचा. हो चला लिहून घ्या. हा बघा एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकल्यावर त्यावर 0.1% दलाली दिली तर विक्रीनंतर मिळणारी किंमत किती. असा प्रश्न आपल्याला दुसरा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतो तो विचारलाय. शेअरचा बाजारभाव आपल्याला दिलेला आहे 1000 रुपये, त्याच्यानंतर त्याला दलाली दिली 0.1 रुपये आहे. आता मग सारखं आपल्याला सरळ सरळ हे प्रकरण करायचं. काय घ्यायचं बाबा, दलाली बरोबर काय घ्यायचे तुम्हाला
दलाली बरोबर काय बाजारभाव. शेअरचा बाजारभाव किती दिलेला आहे आपल्याला इथं. शेअरचा बाजारभाव बघा रे किती दिलाय. काय झालं काय हा नाही का ठीक करा मग. चला शेअरचा बाजारभाव किती दिलाय तुम्हाला 1000 रुपये. दलाली किती दिली 1 रुपया बरोबर म्हणजे 0.1 रुपये. मग आपण इथे लिहू शेअरचा शॉर्ट मध्ये बाजारभाव किती 1000. त्याची दलाली किती दिली तुम्हाला 0.0% आपलं सॉरी 0.1%. याची दलाली दिलेली आहे तुम्हाला 0.1% टक्का आले आपण. आता याला काय करायचं जसं आपण त्या 3 रुपयाचं केलं तसं याचं पण करायचं. 1000 भागाकारामध्ये 0.1% छेदामध्ये 100. आता इथं काय होणार प्रो हे 2 शून्य करणार हे 2 10 न 1 ला गुणायचे. 10 न किती ला गुणायचे 1 ला. मग तुमची दलाली किती येणार 1 रुपया. दलाली किती आली आपली 1 रुपया. ही 1 रुपया तुमची दलाली आली. विचारलं काय प्रश्नामध्ये विक्री नंतर जो आहे आता जो शेअर तुम्हाला दिलाय त्या शेअरची विक्री किंमत मांडायची. त्याच्यानंतर बाजारभाव वजा दलाली करायची तुम्हाला. आता शेअरची विक्री किंमत मग म्हणून हे समजलं का बघा पटकन समजलं. दलाली 1 रुपया आली. हो आता पुढे काय विचारलं तुम्हाला शेअरची विक्री किंमत बरोबर बाजारभाव वजा दलाली हे आपलं सूत्र आहे. आपण इथं करू शेअर्स ची विक्री किंमत हे दिलं बरोबर. काय घ्यायचे तुम्हाला बाजारभाव वजा दलाली. मी ते शॉर्ट मध्ये दिले तुम्हाला जागा पुरत. बाजारभाव वजा दलाली. बाजारभाव वजा दलाली आपल्याला लिहायचंय. तिला पण शॉर्ट मध्ये घेऊ नाही तर घरी गेल्या पुन्हा टेन्शन बाबा काय लिहिलं तर द काय तसं करायचं नाही. आता शेअरची विक्री किंमत नाही माहिती. बाजारभाव किती रुपये दिले आपल्याला 1000. दलाली किती आली आपल्याकडे 1 रुपया बरोबर. 1 रुपया झाली का रे. मग ह्या 1000 रुपयामधून तुम्हाला 1 रुपया वजा करायचा येणारं उत्तर आहे ते तुम्हाला काय विचारलंय शेअरची विक्री किंमत काढा. मग आपण इथं लिहू म्हणून शेअर्सची विक्री म्हणून शेअर्सची विक्री किंमत. शेअरची काय विक्री किंमत आली आपल्याकडं किती रुपये आले रे 999 रुपये आहे. किती रुपये आहे 999 रुपये आहे. हे आपला दुसरा प्रश्न होता. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला दिले एक तक्ता दिला बघा त्यांनी. त्या तक्त्यामध्ये आपल्याला शेअरचा बाजारभाव संख्या किंमत दलालीचा दर दिलाय 0.2%. दलालीचा CGST सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो असतो तो दिलाय सेंट्रल गुड अँड सर्व्हिस टॅक्स. ओके नेक्स्ट. हा तू 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 मागचा बरं. हा तू काय नाव हा SGST काय आहे स्टेट गुड सर्व्हिस टॅक्स. बर तो किती टक्का दिलाय 99% ते दिलेत. आणि एकूण शेअरची किंमत काढा असा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. आता यामध्ये एक तक्ता आहे तो तक्ता तुम्हाला भरायचा आहे. आपण इथं त्याचं सरळ विश्लेषण पाहू. बघा याच्यात कोणाचं काय मत असेल तर पटकन बघा आणि लवकर आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण करायचा आहे. सकाळी आपण सांगितलंय त्याप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला करायचा आहे. हो 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 हो. आता याच्यामध्ये आपल्याला सगळे दिलेले प्रश्न 5 हे 5 प्रश्न पूर्ण झाले की 2 अंका जे काय तुमचं काय विचारलं होतं त्याने 2 चलातील रेषीय समीकरणे याच्यावर आपल्याला पुढचा व्हिडिओ बनवायचा आहे. आणि तुम्हाला पण कोणाला काही याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे का ते बघायचं. खूप सोपं आहे पण ते काय आहे व्यवस्थित तुम्ही ऐकलं नाही किंवा लक्ष नाही दिलं तर थोडासा गोंधळ होतो. काय नाही विषय ते आपण बघू. याच्यामध्ये कोणाला अडचण नाही ना. सोपं आहे काय टेन्शन घ्यायचं काम नाही.
आणि कोणाला वाटलंच तर विचारत जा. हां, चला चला चला, पुढचा प्रश्न बघ रे, देऊन घ्या.